हॅलो एव्हरीवन। मागच्या भागामध्ये आपण कटोरीचं ड्राफ्टिंग बघितलंय, पेपर कटिंग बघितलंय। आज आपण कटोरीचं अस्तरचं ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर आज मी परत एकदा तुम्हाला 34 साइजचं पेपर कटिंग दाखवते कटोरी ब्लाउजचं। आता 34 साइज मध्ये चेस्ट साइज आहे 34, जे मागच्या वेळेस मी काढून दाखवलं होतं तेच मेजरमेंट काढणार आहे, फक्त कटोरीमध्ये काढणार आहे। तर 34 साइज साठी वेस्ट आहे 30 आणि लेंथ आहे 13, 13 प्लस अर्धा 13.5 उंची येणार आणि मुंडा खोलीचं माप 5.25 इंच येणार। आणि या लाईनवर 1/4 ऑफ चेस्ट प्लस हाफ इंच घेऊन हे 9 इंचच येणार। कंबर 30 आहे, 30चा 1/4 पार्ट 7.5 प्लस 1.5 9 इंच, म्हणजे दोन्ही सेमच लाईन येतात। ते याच्या पुढे 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचंय। शोल्डर 4.25, इथे अजून एक गोष्ट सांगायची मला, हे जे मेजरमेंट आहे चेस्ट लाइन आणि वेस्ट लाइन हे दोन्ही सेम आले माझं, कारण माझं मेजरमेंट हे आता हे स्वतः माझं काढते। माझं मेजरमेंट स्टँडर्ड मापाप्रमाणे चेस्ट साइज 34 आहे आणि वेस्ट साइज 30 आहे, म्हणजे 34 आणि 30 हे दोन्हीमध्ये डिफरन्स आहे 4 इंचाचा। 34 आणि 30 मध्ये डिफरन्स आहे 4 इंचाचा, मग 4 इंचाचा डिफरन्स आहे म्हणून मी हे 1.5 इंच घेतलेले इथे। पण कधी कधी असं होतं कंबर छातीचं माप असतं 34 आणि कंबर असते 28 29, तेव्हा मग कंबर हे 4 इंचापेक्षा जास्त हे डिस्टन्स येतं। त्यामुळे मग इथे आपण 1.5 इंच जर वाढवलं तरी सुद्धा ही लाईन एकदा खूप आतमध्ये येऊ शकते। छाती आणि कमरेमध्ये 6 इंचापेक्षा जास्त डिफरन्स असेल तर कमरेच्या मापामध्ये आपल्याला 1.5च्या ऐवजी 2.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। आणि छाती आणि कमरेमध्ये काही काही जणांची एकदम अशी ड्रम फिगर असते, स्ट्रेट फिगर असते, मग त्यावेळेला काय होतं छाती आणि कमरेमध्ये जास्त डिफरन्स नसतो, मग आपण काय करायचं तिथे 1.5च्या ऐवजी 1 इंचाचा टक्स घ्यायचा। म्हणजे जर माझी छाती 34 आहे आणि कंबर 30 आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच मिळून माझं हे माप 9 आलंय, कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेऊन हे माप 9 आलंय। ही लाईन सरळ आली। पण जर माझी छाती 34 आहे आणि कंबर जर माझी 32 असती तर कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग 9 असता आणि कमरेचा चौथा भाग किती आला असता माझा 32चा चौथा भाग 8 प्लस 1.5 इंच जर केलं तर 9.5 आलं असतं, म्हणजे हा 9 आणि हा 9.5, म्हणजे ही लाईन तिरकी गेली असती। ही तिरकी अशी उलटी नाही जाऊ द्यायची, एक वेळ अशी थोडीशी तिरकी झाली तरी चालेल। आपल्या बॉडीची फिगर अशी असते, उलटी नसते, छातीचं माप कमी आणि कमरेचं माप जास्त असं नसतं। त्यामुळे ही लाईन थोडीशी आतमध्ये आली तरी चालेल, पण ती अशी बाहेर जाता कामा नये। त्यामुळे काय करायचं, जर छाती 34 आहे आणि कंबर जर 32 असेल किंवा कमी असेल तर आपण ते कमरेमध्ये 1.5च्या ऐवजी 1 इंचाचं मार्जिन लुजिंग वाढवायचे। टक्ससाठी जे घेणार आहे ना त्यासाठी 1 इंचाचं लुजिंग वाढवायचे। मग इथे सुद्धा टक्स 1 इंचाचा येईल, 1.5 इंचाच्या ऐवजी 1 इंचाचा ना, म्हणजे फ्रंट भागाला पार्टला सुद्धा तो 1.5 इंचाच्या ऐवजी 1 इंचाचा टक्स घ्यायचा। परत आपण याची प्रॅक्टिस करणारच आहोत, जस्ट मी तुम्हाला हे इन्फॉर्मेशन म्हणून सांगितले। आता ह्या 4चा मध्ये 2 काढला, 2 पासून 1 इंच आतमध्ये घेतलं आणि ही तिरकी लाईन जोडली। मुंड्याचा आकार द्यायचा इथे। शोल्डर पट्टी 2.25 इंचाची घेते, मला 2.25 इंचाची पाहिजे ती तयार। मागचा गळा 9.5 घेते आणि ते नंतर मार्किंग केलं तरी चालेल मागच्या भागाचं। आता हा पुढचा भाग मी दाखवते तुम्हाला। या भागावर आपण कटोरीचे माप टाकणार आहोत। ही मुंडा खोलीची लाईन ड्रॉ करून घेतली। इथे पुढच्या मुंड्याचा आकार दिलाय। मार्जिन आपण 1.5 इंचाचं घेतलं याच्यामध्ये। इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेते।
गळ्याची जी शोल्डर पट्टी आहे ती 3.5 इंचाची घेतली आहे आणि गळ्याची उंची आहे 7.5 इंच. तुम्हाला जर हा पुढचा गळा सुद्धा थोडासा ब्रॉड पाहिजे असेल तर पुढे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अशी तिरक्या पद्धतीने अशी लाईन वाढवून घेऊ शकता आणि गोल असा आकार द्यायचा. त्यानंतर या छातीचा टक्स पॉइंट आहे 9 प्लस अर्धा इंच घ्यायचे 9.5. कटोरीला आपण अर्धा इंच टक्स पॉइंट एक्स्ट्रा घेतो आणि हाफ कटोरीला 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवतो. त्यानंतर इथून खाली योगपट्टीचं जे मेजरमेंट आहे ती 2 इंचाची पट्टी घेतली. आपण काढताना 2.5 इंचाचीच पट्टी काढणार आहोत, पण इथे घेताना आपण ही 2 इंचाची कापली आहे आणि पहिल्या ब्लाऊजमध्ये हाफ कटोरीमध्ये आपण 1.5 इंचाची घेतली होती. इथून 1 इंच वर घेऊन हा योगपट्टीचा आकार दिला. हे झाल्यानंतर आता 32 छातीसाठी हे अंतर आहे 2.5 इंच, 34 छातीसाठी हे अंतर आहे 2.5 इंच. ही लाईन इथे जोडली. तर या भागापासून 5 इंच खाली घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने जोडायचे. आता हे दोन्ही पॉइंट जिथे छेदले जातात तिथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. हे माप 34 छातीसाठी 2.5 इंच घ्यायचे आणि इथून हा झाला कटोरीचा आकार. आता हा कट करते मी. काढायची आहे. हे इथे ट्रेस करून घेते मी. इथे 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचे. त्यानंतर इथे 1.5 इंच घ्यायचे. आता इथून डायरेक्ट आपण 1.5 पासून इथे 8.5 झाले. 8.5चं मध्य काढून घेऊ. 4.25. आता हे जे इथे घेतले 1.5 इंच वाढवलंय ती लाईन अशी तिरकी जोडून टाकायची. हे वाढवलेलं माप आहे. मग हा जो मध्य काढलाय आपण याचा 8.5चा मध्य 4.25. इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. नंतर इथे 1.25 इंचच घेते मी खाली, कारण मीडियम साईज आहे माझी. 1.25 घेतला. इथून इथपर्यंत 1/2 इंच घ्यायचं आणि इथून इथपर्यंत 1/2 इंच घ्यायचं. आता ही जी लाईन आहे ही तिरकी अशा पद्धतीने जोडायची आहे. या 1/2 इंचाला छेदून ती या पॉइंटला लाईनला जॉईंट झाली पाहिजे. झाली आपली कटोरी तयार. आता याला इथे 1.5 इंचाचा टक्स देते आणि हा उंचीला मी 2.5 इंचाचा टक्स घेते आणि हा टक्स जोडून टाकायचा. आता आपण हा कापून घेऊयात. ही झाली माझी 34 साईजची कटोरी. आता आपण ब्लाउज कटिंग करायला घेणार आहोत. हे बाकीचं सगळं टाकून देते. आपल्याला ही कटोरी, हा साईडचा भाग आणि हा मागचा भाग याची गरज आहे आणि योगपट्टी लागणार आहे.
आता इथे आधी अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आपल्याला. अस्तर 1 मीटर आणलंय मी पूर्ण. माप छोटं जरी असेल तरी शक्यतो 1 मीटरचंच अस्तर आणायचं, कारण आपल्याला पॅटर्न करावा लागतो, पॅटर्नला कापड जास्त लागतं. हा जो मागचा भाग आहे तो मी घडीच्या साईडला ठेवते, फोल्ड साईडला ठेवते. इथे ठेवून याला टाचण्या लावून घ्यायच्या. हा भाग कट करून घेते मी. याला सुद्धा चॉकने मार्किंग करायचे चारी साईडने आणि मगच कटिंग करायला घ्यायचं. कारण तुम्ही नवीन कटिंग करणारे आहात, नवीन शिकणारे आहात, कधी कधी कमी जास्त कापड कापलं जातं, त्यामुळे मार्किंग केलं की आपल्या लक्षात येतं. पेपर जरी सरकला तरी मार्किंग केल्यामुळे आपल्याला त्याच भागावर कटिंग करायला सोपं जातं. हा मागचा भाग कट झालाय, हा बाजूला ठेवून देते. आता इथे पुढच्या भागाचं कटिंग करायचं. हा जो पुढचा भाग आहे हा इथे बसतोय एवढ्या भागामध्ये. हा सरळच ठेवायचा असं आपल्याला. याला पण टाचण्या लावून घेते म्हणजे हा भाग हलणार नाही. सगळ्या भागांना टाचण्या लावल्याशिवाय कटिंग मार्किंग करायचंच नाही शक्यतो. हे बघा, आपण या भागाला मार्जिन ठेवलेलं नाहीये. जसं कटोरीला आपण वाढीव माप ठेवलंय 1/2 इंचाचं, तसं या भागाला काही गरज नाही. हा कट झालाय. आता ही कटोरी ठेवताना ही व्यवस्थितच ठेवली गेली पाहिजे. हे बघा, ही जी स्ट्रेट लाईन आहे, ही टक्स लाईनची जी लाईन आहे ती लाईन या कापडावर अशी तिरकीच बसली पाहिजे. हे कापड स्ट्रेट आहे, हे पण स्ट्रेट आहे, ताणलं जात नाही. हे जर क्रॉसमध्ये असं ताणलं तर ते ताणलं जातं. मग आपल्याला ही कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची. म्हणजे काय होतं, आपण कटोरीचं मार्किंग जरी व्यवस्थित केलेलं असलं आणि कटोरी ठेवताना प्लेसमेंट करताना जर आपण ती सरळ ठेवली तर ती कटोरी चपटी बसती. मग बऱ्याच वेळेला वाटतं की माझी कटोरीच नीट बसली नाही, चपटी का बसली. ती मोस्टली या भागाला चपटी बसते. त्यामुळे ही जी लाईन आहे ही अशी क्रॉसमध्ये ठेवायची. कापड असं स्ट्रेट झालं पाहिजे, म्हणजे हे पूर्ण कटोरी आपली व्यवस्थित बसते. ही कटोरी आपल्याला अशा पद्धतीने कट करायची. कटोरी पण झालेली आहे. आता आपली योगपट्टी जी कटिंग करायची आहे ती डायरेक्ट मी कापडावर दाखवते. हळूहळू थोडं थोडं मी तुम्हाला डायरेक्ट कापडावर कटिंग पण दाखवते. डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करायला नाही दाखवणार, कारण त्याला खूप जास्त प्रॅक्टिस लागते. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता प्रयत्न करू नका डायरेक्ट कटिंगचा. स्टेप बाय स्टेप करूयात आपण. आता इथे योगपट्टी कट करायची. आपली कंबर आहे 30चा चौथा भाग 7.5 प्लस 1.5 इंच आपल्याला पाहिजे. मग आपण अशी पट्टी काढूया. 7.5 प्लस 1.5 म्हणजे 9 इंचाची पट्टी पाहिजे. इथपर्यंत घेऊन टाकते. आता ही 2.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची. खालून थोडंसं कटिंग करायला ठेवते. आता त्याच्यात आपल्याला 2 पट्ट्या अस्तरच्या काढायच्यात आणि 2 पट्ट्या मेन फॅब्रिकच्या काढायच्यात. तर इथून 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर 1 इंच इथून वरती एक्स्ट्रा वाढवायचे आणि हा असा शेप द्यायचा. ही झाली योगपट्टी आपली.
खालची लाईन सुद्धा कापून टाकते, म्हणजे 2 वेगवेगळ्या पट्ट्या आपल्या निघतील. 2 पट्ट्या निघालेल्या आहेत. तर स्लीव्जचं मेजरमेंट काढायचं आहे आपल्याला. स्लीव्जला आपल्याला पॅटर्न करायचं आहे. स्लीव्ज आपण पफ स्लीव्ज काढणार आहोत. तर ह्याची डायरेक्ट कापडावर कटिंग दाखवते. पफ स्लीव्ज म्हणजे स्लीव्जमध्ये आपण देवसेना स्लीव्ज दाखवणार आहोत. देवसेना स्लीव्ज याच्यात काढणार आहोत. तर पूर्ण स्लीव्जची उंची ही 10 इंचाची पाहिजे मला. तर त्यातून आपण ही बॉर्डर कितीची ती बघायची. ह्याची साडीची जी बॉर्डर आहे ब्लाउजची, ही बॉर्डर किती इंचाची आहे? ही 4 इंचाची आहे. तर आपल्याला 10 मधून 4 गेले 6 इंचाची ही स्लीव्ज पाहिजे आपल्याला. 6 + 1 इंच घेते. 1 इंच मार्जिनसाठी घेतलंय. आता ही जी लाईन आहे ही अस्तर आपण नेहमीप्रमाणे कट करायचे आणि ब्लाउजचं कटिंग करताना तो पीस जास्त ठेवायचा आपल्याला. हे 3.25 इंच माप घेतलंय. आता इथे स्लीव्सचा राऊंड हा 13 इंचाचा घेते मी, कारण थोडं जास्त घेते. आणि इथून दंडघेऱ्याचे निम्मे + 1 इंच घ्यायचे. तर मार्जिनला आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागेल. आणि हा जो शेप द्यायचा आहे ना, हा दोन्ही शेप एकत्रच द्यायचे आपल्याला, पुढचा आणि मागचा भाग. इथे 4 पीस आपण जॉईंट देऊन घेऊया. मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं जॉईंट कसं द्यायचा, त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये जॉईंट देणार आहोत. हे बघा, हा पीस असा ठेवायचा आहे आणि याच्या पुढे आपल्याला जेवढं मार्जिन वाढवायचं आहे, म्हणजे 1.5 इंचाचं मार्जिन आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा, कारण शिवण्यामध्ये जाईल. आणि हा पीस इथे तिरका जोडून कट करून टाकायचा. आता याला टाचणी लावून ठेवते, म्हणजे हा पीस हरवणार नाही आपला. हे झालं अस्तरचं कटिंग. आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत. आता आपण ह्याच्यावर अस्तर ठेवून ब्लाउज कट करून घेऊया. ही खालची बॉर्डर मी पाठीवर घेणार नाहीये, कारण ह्या बॉर्डरचा वापर आपण पॅटर्न करण्यासाठी करूयात. त्यामुळे थोडंसं अंतर सोडून मी हा मागचा भाग इथे ठेवते आणि कट करून घेते. हा सुद्धा 1.5 इंच सोडून कट करायचा आहे, मागच्या ब्लाऊजमध्ये सांगितल्याप्रमाणे. थोडं कमी जास्त कटिंग झालं तरी सुद्धा चालेल, आपल्याला ते नंतर कापूनच टाकायचं आहे. तो भाग हा पीस बाजूला ठेवायचा आहे. आता मगाशी जसं आपण अस्तरवर माप ठेवले त्याप्रमाणेच आपल्याला याच्यात पण ठेवायचे. आता इथे कुठे बसतोय का ते बघायचंय आणि कापड जेवढं शक्य होईल तेवढं वाचवायचं आपल्याला. हा असं ठेवूया, कारण हे डिझाईनची वे कुठे तो बघायचा. हे 1 वे, त्यामुळे डिझाईन अशीच आली पाहिजे, उलटी नाही आली पाहिजे. हे झालं. आता ही कटोरी सुद्धा अशी तिरक्या पद्धतीने ठेवायची आपल्याला. ही लाईन अशी तिरकी आली पाहिजे. याला सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन सोडूनच कट करायचं. कटोरी सुद्धा कट झाली आपली. तर योगपट्टी आणि स्लीव्ज राहिली. स्लीव्जसाठी हा भाग आपण ठेवून देऊया आणि इथे योगपट्टी निघते का बघूया.
स्लीव्ज आपल्याला 6 ते 7 इंचाची स्लीव्ज लागतील. तर आपली योगपट्टी इथे निघून जाते. इथे ठेवून जेवढं कमी पडेल तेवढं आपण त्याला जॉईंट देऊन टाकूया शिवताना. हे सुद्धा बाजूला ठेवून द्यायचे. तर स्लीव्ज साठी एवढं कापड ठेवलंय. स्लीव्जची कटिंग पुढच्या भागात बघूयात. तुम्ही सुद्धा हे कटिंग करून ठेवा, म्हणजे पुढच्या भागात मी शिकवताना तुमच्या लक्षात येईल कशी पद्धतीने हे आपल्याला स्टिच करायचं. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत हॅव अ नाईस डे.